निवडणूक आहे ती खूप मोठी रंगत आली होती। येत्या 2 दिवसात निवडणूक होणार होती, परंतु अचानक काल रात्री निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आणि माननीय मेहरबान कोर्टाने जो निर्णय दिला त्यानुसार ही जी निवडणूक आहे ही लांबणीवर गेलेली आहे। आणि या निवडणुकीत चर्चेत असणारे एक व्यक्तिमत्व म्हणजे काळूराम चौधरी आज आपल्या सोबत आहेत। सर नमस्कार। नमस्कार। आज ही जी निवडणूक आहे ती अचानकपणे न्यायालयाच्या निर्णयानुसार पुढे गेलेली आहे, काय आपल्या प्रतिक्रिया यावर? काय आता न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात मी काय बोलू शकत नाही। न्यायालयाने निर्णय दिलेला आहे तर त्याचं ठीक आहे, स्वागतच केलं पाहिजे। परंतु जी लोकप्रियता बारामती शहरामध्ये बसपाची माझ्या जाहीरनाम्याची आणि माझी झाली होती, त्याच्यामुळं मलिदा गँगचा बाजार उठला होता बारामतीत। आणि मग यांनी पहिल्यापासूनच प्रशासनाचा दुरुपयोग केलेला आहे। फॉर्म भरताना जी काही झालेलं आहे ती सगळ्यांनी बघितलेलं आहे। हे जे अधिकारी आहेत ते अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे कार्यकर्ते असल्यासारखं काम करतात। आणि ही जी सगळी प्रोसेस झाली याला पॉझिटिव्हली घेतोय। ज्या काही बारामतीकरांपर्यंत मला पोहोचता आलं नव्हतं तर मला निवडणूक आयोगाने आता त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची संधी दिलेली आहे। निश्चितपणे जी मलिदा गँग आहे या मलिदा गँग या बारामतीतून हद्दपार होणार आहे। कारण आता दादाला बी जय दादाच्या लग्नाचं काहीतरी आहे, आम्हाला काही निमंत्रण नाही, पण दादाच्या पोराचं लग्न आहे। दादानी आता पोराच्या लग्नाला टायमिंग वाढवून भेटलेला आहे, तर दादानी बी स्वतः फिरावं। मला दादालाच फिरवायचं आहे बारामतीत। म्हणजे दादा जी रोडनी फिरतो ती गल्ली बोळात फिरला तर बारामतीचा कुठं कुठं विकास केलाय की दादाला बी एकदा बघायला मिळेल। दादा काही ठराविक ठिकाणी फिरतात, सगळीकडे फिरायला भेटेल आणि मला पण फिरायला भेटेल। मी पण पुन्हा नव्याने म्हणजे मी प्रचार बंदच करणार नाही, माझा प्रचार मला अजून आणखी दिवस भेटलेला आहे। त्याच्यामुळं बारामतीकर हे मलिदा गँगला वैतागलेले आणि वैतागलेल्या बारामतीकरांचा सर्वसामान्य बारामतीकरांचा उमेदवार काळूराम चौधरी निश्चितपणे याचा फायदा पॉझिटिव्हली घेणार आणि याचा फायदा उचलणार आहे। आम्ही माझ्या बरोबर आज मी बसपाच्या अधिकृत उमेदवाराबरोबर आता मी बारामतीतले जे अपक्ष उमेदवार त्यांना माझ्याकडून तांत्रिकदृष्ट्या एबी फॉर्म मिळाला नाही, त्यांना आता मी BSPने पुरस्कृत केलेला आहे। 14 मध्ये रवींद्र सोनवणेला केलंय, 17 मध्ये मोईन बागवान आहे, 19 मध्ये सचिन भीमराव सोनवणे, अशी आज आणखी आहेत जे मग यशपाल पोटे असेल यांना आम्ही सपोर्ट करणार आहे। आणि या सगळ्यांची मूठ बांधून ही नगर परिषद मलिदा गँग पासून मुक्त करणार आहे। येणाऱ्या काळात ते बारामतीकरांना मिळेल। बारामतीकरांनी जो सपोर्ट मला केलेला आहे तो सपोर्ट कायम ठेवावा। माझ्यावर जो विश्वास व्यक्त केलेला आहे तो विश्वास व्यक्त करावा। मी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही। 20 तर 20 ला घेऊ, नाही तर 40 तारखेला घेऊ। निवडणूक कधी पण घ्या, बारामतीकर तुम्हाला तयार आहेत मलिदा गँगला गाडायला। निश्चितपणे हा जो प्रकार झालेला आहे ह्याला बारामतीचं जर नगरपालिका प्रशासन जबाबदार आहे का असं वाटतंय का तुम्हाला? आता नगरपालिका प्रशासनामुळे तर झालंय, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। त्या नगर परिषदेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे, त्यांनीच केलेलं आहे हे सगळं। आम्ही त्यावेळेसच आक्षेप घेत होतो, आम्ही तिथंच सगळं झालेलं। तिथं तुम्ही आक्षेप घेताना तुमची उत्तरं नीट नाही, तुम्ही काय सांगत नाही। अहो साधा कुठल्या उमेदवाराला विचारा, ईमेल ऍड्रेस घेतलं कशाला तुम्ही? आम्हाला साधे माहिती कळत नाही, तुम्ही मशीन कधी बनवणार आहे त्याचे काय कोण फोन करत नाही। ही निवडणूक फक्त राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि आरोप यांच्यातच चालू आहे। आम्हाला बाकीच्यांना कुणालाच काय कसलाही थांगपत्ता लागू दिला जात नाही, काही माहिती मिळत नाही। खर्चाचा एक फोन साधा नाही, खर्च कोणी दिलेला नाही। आता ती प्रोसिजर नवीन झाली त्याच्यामुळे तो विषय संपला, परंतु आधीच त्यांनी हे केलेलं आहे। त्याच्यामुळे ह्या दोन्ही बी अधिकारी जे आहेत यांची त्या पदावर नाही, ही निवडणूक प्रक्रियेतून त्यांना बाहेर काढलं पाहिजे।